टुडे विल डिस्कस स्टँडर्ड 8 जनरल सायन्स. तिसरा चॅप्टर चालू आहे आपला फोर्स अँड प्रेशर. आजचं लेक्चर क्रमांक 3 आहे. आज आपल्याला पाहायचं आहे प्रेशर ऑन सॉलिड्स आणि त्याच पद्धतीने प्रेशर ऑन लिक्विड्स आणि प्रेशर ऑन गॅसेस. तर प्रेशर ऑन सॉलिड्स काय आहे? प्रेशर ऑन सॉलिड्स तर when weight is kept on solid, it exert the pressure. काय करतं लक्ष दे की सॉलिड्सवर ज्यावेळेस आपण एखादं वेट ठेवतो, वजन ठेवतो, त्यावेळेस ते वजन त्या सॉलिडवर काय करतं? प्रेशर टाकतं. आणि हे जे प्रेशर आहे हे दोन गोष्टींवर डिपेंड आहे. नंबर 1 एक आहे क्वांटिटी ऑफ वेट. क्वांटिटी ऑफ वेट की तुम्ही त्या वेटची क्वांटिटी किती आहे, प्रमाण किती आहे. 1 किलो आहे, 2 किलो आहे, 4 किलो आहे, 10 किलो आहे. जसं जसं तुम्ही प्रमाण वाढवत जातात तसं तसं प्रेशर ऑन सॉलिड सुद्धा काय होतं? वाढत जातं. आणि दुसरी गोष्ट आहे हे जे कशावर अवलंबून आहे प्रेशर, तर तो आहे कॉन्टॅक्ट एरिया. की सॉलिड वर ज्यावेळेस आपण प्रेशर टाकतो त्यावेळेस त्याचा कॉन्टॅक्ट एरिया, प्रत्यक्ष संपर्क किती येतो त्याच्यावर सुद्धा काय असतं? हे सॉलिड वरचं प्रेशर अवलंबून असतं. लक्षात घ्या. आपण भाजी कापतो, घरी कापतो की नाही? नाईफ असते, सुरी भाजी कापायची. त्याची एज एकदम शार्प असते. कशामुळे शार्प असते एज? तुम्ही म्हणताल सर एज शार्प असल्याशिवाय ते कापल्या जाईल का? एज तर शार्प पाहिजेच. हे ठीक आहे, लॉजिकली करेक्ट आहे. पण सायन्स काय सांगतं की ते जो शार्प एरिया आहे त्याचा जो आहे एरिया अतिशय तो शार्प, एखादी गोष्ट शार्प असते त्यावेळेस त्याचा एरिया कमी असतो, त्यावेळेस त्याचा एरिया कमी असतो. म्हणून अप्लाय केलेलं जे प्रेशर असतं ते कसं होतं? आपोआप जास्त होतं. किंवा सुई आहे घरी, माहिती आहे सुई टोकदार असते. हो असते ना सर, टोकदार असते. का टोकदार असते? कारण ते टोक म्हणजे एरिया कसा असतो? अतिशय कमी असतो, अतिशय कमी एरिया असतो तो. म्हणून आपण सहज ते पिअर्स होऊ शकते. कपड्यामध्ये आपण जो सुई धागा ज्यावेळेस करतो त्यावेळेस ते अगदी इझिली करता येतं. त्याच्यासाठी ते अतिशय असं सूक्ष्म टोकदार असतं ते, कारण त्याचा एरिया कमी केलेला असतो, जेणेकरून प्रेशर कसं व्हावं? जास्त अप्लाय व्हावं. म्हणजे ज्यावेळेस आपण प्रेशर ऑन सॉलिड्सचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला काय आहे एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते. कोणती? एरिया. इफ एरिया इज लेस प्रेशर इज मोर अँड इफ एरिया इज मोर प्रेशर इज लेस. या पद्धतीने उंट आहे, उंट माहिती आहे ना? उंट वाळवंटातून चालतो. पण कधी आपल्या गावामध्ये उंट आला तर बघायचं त्याचा जो पाय असतो ना खूप मोठा असतो. त्याचा पाय कशासाठी मोठा बनवलेला आहे त्याचा पाय? कारण ज्यावेळेस तो पायाचा एरिया मोठा असल्यामुळे त्याच्या शरीरानं अप्लाय केलेलं प्रेशर कसं असतं? कमी असतं. आणि त्याच्यामुळे त्याचे पाय वाळूमध्ये जात नाही. म्हणजे इथे काय सॉलिड ज्यावेळेस असतं की वेट इज केप्ट ऑन सॉलिड, ज्यावेळेस तुम्ही सॉलिडवर एखादं वजन टाकता देन इट एक्झर्ट द प्रेशर, त्यावेळेस प्रेशर एक्झर्ट करतं. मात्र हे जे प्रेशर असते दोन गोष्टीवर अवलंबून आहे. एक आहे क्वांटिटी ऑफ वेट की वेटची क्वांटिटी किती आहे आणि कॉन्टॅक्ट एरिया किती आहे. आता चला अजून एक एक्झाम्पल देतो. तुम्ही व्हेजिटेबल व्हेंडर्स पाहता ना, भाजी विक्रेते. हो, डोक्यात टोपली घेऊन येतात. टोपली ठेवायच्या अगोदर काय करतात? त्यांच्याकडे कापड असतं, ते गोल 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 गुंडाळतात, त्याचं चुंबळ बनवतात. पहिल्यांदा ती डोक्यावर ठेवतात आणि मग ती टोपली डोक्यावर ठेवतात. का? ती चुंबळ ठेवल्याने काय होतं? एरिया, कॉन्टॅक्ट एरिया काय होतो? वाढतो. हे कारण आहे. कॉन्टॅक्ट एरिया जर का वाढला
तर त्या टोपल्याचं ओझं जाणवत नाही, ते प्रेशर जाणवत नाही. दॅट्स वाय दे केप्ट दॅट रोल ऑफ क्लोथ ऑन देअर हेड. हे झालं प्रेशर ऑन सॉलिड्स. आता जसं सॉलिडचं प्रेशर तसंच कोणतं आहे की लिक्विड ऑल्सो एक्झर्ट द प्रेशर. जसं सॉलिड एक्झर्ट करतं प्रेशर तसं लिक्विड सुद्धा एक्झर्ट करतं. मात्र एक गोष्ट लक्षात घ्या, लिक्विडचं जे प्रेशर असतं इट डज नॉट डिपेंड अपॉन द एरिया. लिक्विडचं प्रेशर एरियावर अवलंबून नसतं. तर लिक्विडचं जे प्रेशर असतं इट इज मॅक्सिमम ॲट इट्स बॉटम. ते त्याच्या कुठं असतं, बॉटमला मॅक्सिमम असतं. एरिया किती इट डझंट मॅटर इन केस ऑफ लिक्विड. लिक्विडच्या बाबतीमध्ये इफ एरिया इज लेस अँड प्रेशर इज मोर, नो नॉट ॲट ऑल. तर ते काय तिथं काय आहे की लिक्विडचं जे प्रेशर असतं ते बॉटमला कसं असतं, मॅक्झिमम असतं. आणि जसं 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 हाईट वाढत जाते तसं तसं लिक्विड प्रेशर काय होतं, कमी कमी होत जातं. ॲज हाईट इन्क्रीजेस. सोपं आपल्याला प्रयोग करता येईल घरी, एकदम सोपा. काय काय करून पाहिजे. बॉटल आहे का आपल्याकडे, प्लास्टिक बॉटल. हे जे प्लास्टिक बॉटल आहे पूर्ण भरा. आणि सगळ्यात सुरुवातीला त्याच्या अपर सेक्शन मध्ये त्याला पिअर्स करा, एक छिद्र पाडा. पाणी किती बाहेर येतं ते पहा. आता काय करा, अजून थोडं खाली त्याला पिअर्स करा, छिद्र पाडा. पाणी किती बाहेर येतं पहा. तर त्याचं जे आहे पाणी अजून जास्त बाहेर येईल. आणि त्याच्या बॉटमला अजून एक पिअर्स करा. ज्यावेळेस तुम्ही बॉटमला पिअर्स करताल त्यावेळेस जे आहे ते प्रेशर असल्यामुळं ते पाणी मॅक्सिमम काय होईल, फ्लो घेईल. त्याच्यामुळेच हे जे डॅम्स वगैरे जे असतात त्यांच्या ज्या वॉल्स असतात त्या वॉल्स काय असतात, दे आर ब्रॉडर ॲट द बेस. हो, त्या ब्रॉडर ॲट द बेस अतिशय रुंद असतात धरणाच्या भिंती. पहा, धरणाची भिंत असू द्या, तलावाची भिंत असू द्या, छोट्या मोठ्या त्याच्या भिंती असतात, दे आर ब्रॉडर ॲट देअर बेसेस. त्याचं कारणच ते असतं की लिक्विड एक्झर्ट मॅक्सिमम प्रेशर ॲट देअर बॉटम्स. त्यांच्या बॉटमला काय करतं, ते मॅक्सिमम प्रेशर अप्लाय करतं. हा सॉलिड सारखं नाहीये. सॉलिडचं मी काय म्हटलं, इट डिपेंड्स अपॉन द वेट ऑफ ऑब्जेक्ट की जे प्रेशर एक्झर्ट करतोय. आणि नंबर 2 कॉन्टॅक्ट एरिया. आणि लिक्विडचं प्रेशर मी काय म्हणतोय, इट डिपेंड्स अपॉन द हाईट ऑफ द लिक्विड. की वरच्या अपर हाईट्सला लिक्विडचं प्रेशर कमी असतं आणि जसं 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 आपण बॉटमला जाऊ तसं तसं लिक्विडचं प्रेशर काय होतं, वाढत जातं. आता हे झालं सॉलिड आणि लिक्विड. जसं सॉलिडचं प्रेशर आहे जसं लिक्विडचं प्रेशर आहे. नेक्स्ट क्वेश्चन अरायजेस, कॅन गॅसेस एक्झर्ट द प्रेशर. गॅसेस प्रेशर अप्लाय करतात का? आन्सर इज येस. गॅसेस ऑल्सो एक्झर्ट द प्रेशर. त्याला म्हणतात गॅस प्रेशर किंवा प्रेशर ऑफ गॅस. आता हे जे आहे हे गॅसचं जे प्रेशर असतं, कारण काय असतं, गॅस काय आहे, फ्लुइड आहे. फ्लुइड. हो, कशाला म्हणायचं फ्लुइड. हो, आतापर्यंत आपल्याला वाटतं जे द्रव पदार्थ आहेत तो फ्लुइड. नो, जो वाहतो तो फ्लुइड. द्रव वाहतं, पाणी वाहतं किंवा दुसरं काही लिक्विड वाहतं, इट इज फ्लुइड. त्याच पद्धतीनं हवा सुद्धा वाहते, इट इज अ फ्लुइड. आणि हे मात्र प्रेशर जे असतं गॅसचं हे काय असतं, इट इज सेम. इट इज सेम इन ऑल डायरेक्शन्स. हे सगळीकडून काय असतं, सारखंच असतं. आपण तुम्ही सायकलच्या ट्यूब मध्ये हवा भरता की नाही. हो, हवा भरला की इकडे तिकडे जाते का हवा. इकडं काहीतरी झालं, इकडून ट्यूब दबला, इकडून कसं नाही. त्याचं प्रेशर असतं ते सगळीकडून कसं असतं, सेम असतं. अगदी काहीचे काय रिकामे कंटेनर्स आहेत ते कशाने भरलेले, हवेने भरलेले.
प्रेशर जर का कमी जास्त झालं असतं हो तर एकीकडं पडला असता तो रिकामा कंटेनर. एवढंच नाही, आपलं सुद्धा जे आहे ह्युमन बॉडी की त्याच्यामध्ये सुद्धा हे जे आहे गॅस प्रेशर्स असतात की ते कमी जास्त जर का झाले आपल्याला पुढे पाहिजे ॲटमॉस्फेरिक प्रेशरमध्ये, तर ते जर का कमी जास्त झालं तर देन ह्युमन बॉडी ऑल्सो डिस्टर्ब, ती सुद्धा डिस्टर्ब झाली असते जर काही गॅस प्रेशर कमी जास्त झालं असतं तर. मग गॅसचं काय, इट इज सेम इन ऑल डायरेक्शन. आणि हे जे आहे सगळीकडून सारखंच असतं. हे पहा, मग आता सॉलिडचं पाहिलं आपण, एरियावर अवलंबून आहे, लिक्विडचं पाहिले हाईटवर अवलंबून आहे, तर गॅसचं हे क्वांटिटीवर अवलंबून असतं. आणि हे प्रेशर काय, इट इज इक्वल इन ऑल डायरेक्शन, सगळीकडे कसं असतं, इक्वल असतं. पहा धडा कोणता चालू आहे आपला, फोर्स अँड प्रेशर. पहिला मुद्दा आपण कोणता पाहिला होता, याच्यामध्ये फोर्स पाहिला होता, आठवतं ना, कॉन्टॅक्ट फोर्स, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स, बॅलन्स्ड फोर्सेस, अनबॅलन्स्ड फोर्सेस, त्याचा जोडीला पाहिला होता आपण इनर्शिया. नंतर आपण प्रेशर नावाचा मुद्दा चालू केला होता, त्या प्रेशरचं डेफिनेशन पाहिलं होतं, त्याचं फॉर्म्युला पाहिलं होतं, त्याचं SI युनिट पाहिलं होतं. आज आपण प्रेशर ऑन सॉलिड्स, प्रेशर इन लिक्विड्स आणि गॅस प्रेशर इतकं डिस्कस केलेलं आहे. आणि आता आपण ह्या गॅस प्रेशरलाच कनेक्शन म्हणून आता आपल्याला शिकायचं आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आता आपल्याकडे 5वी 6वी 7वीचं भांडवल आहे आणि आपल्याला माहिती आहे देयर इज ॲटमॉस्फिअर ऑल अराउंड अस. आपल्या सगळं सभोवताली ॲटमॉस्फिअर आहे. अँड व्हॉट इज मीन बाय ॲटमॉस्फिअर, इट इज नथिंग बट द मिक्सचर ऑफ गॅसेस, डिफरंट टाइप्स ऑफ गॅसेस. आणि ज्याला आपण कॉमन लँग्वेज मध्ये एअर म्हणतो, बरोबर आहे, आणि सायंटिफिक लँग्वेज मध्ये ॲटमॉस्फिअर म्हणतो. मग ॲटमॉस्फेरिक प्रेशरलाच मी अजून एक कारण आहे प्रेशर बाय एअर. आपल्या आजूबाजूला जी एअर आहे त्याला लावलेलं जे प्रेशर आहे त्याला म्हणायचं ॲटमॉस्फेरिक प्रेशर. मग काय आपण पाहू, काय प्रेशर एक्झर्टेड बाय ॲटमॉस्फिअर, प्रेशर एक्झर्टेड बाय ॲटमॉस्फिअर is called atmospheric pressure. त्याला काय म्हणायचं, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आणि हे पहा, हे ॲटमॉस्फिअर आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर्स हे फार महत्वाचे आहेत, पर्टिक्युलरली आपल्या लिव्हिंग वर्ल्डसाठी, सजीव सृष्टीसाठी. एक साधारणपणे तुमच्याकडे 8वीच्या पुस्तकात दिलेलं आहे, बट आय टोल्ड यू काय की 13 किलोमीटर अंतरापर्यंत काय असतं, हे ॲटमॉस्फेरिक फॅक्टर्स असतात. त्याच्यामध्ये ॲटमॉस्फेरिक प्रेशर्स आहेत, ॲटमॉस्फेरिक टेम्परेचरचे चेंजेस आहेत, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचं जे क्लाउड्स आहेत, ह्या ज्या सगळ्या घडामोडी घडतात ह्या पृथ्वीपासून 13 किलोमीटर पर्यंत घडतात. की तिथपर्यंत काय आहे की ॲटमॉस्फिअर जे आहे, जो ॲटमॉस्फेरिक जो लेअर आहे, मराठीमध्ये आपण त्याला तापांबर म्हणतो, तर ते जे आहे तिथपर्यंत काय आहे, अतिशय स्ट्रॉंग आहे. मग हे जे ॲटमॉस्फेरिक आहे काय की इथे जे ॲटमॉस्फेरिक प्रेशर 13 किलोमीटर पर्यंत स्ट्रॉंग आहे, पण असे करेक्ट अशी बॉर्डर नसते की इट हे जे आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर अराउंड 16 किलोमीटर फ्रॉम सरफेस ऑफ अर्थ, की साधारणपणे 16 किलोमीटरच्या सरफेस पर्यंत ते काय होतं, ऍक्ट होतं. आपले जे विमान वगैरे जे उडतात ना ते ह्याच रेंजमध्ये असतात बरं का, 13 किलोमीटर ते 16 किलोमीटर, त्याच्यावर जात नाही. वर गेले तर परत खाली येणार नाही. तर हे जे आहे की इथपर्यंत जे आहे हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर्स वगैरे काय होतात, कार्यरत असतात. आणि हे जे प्रेशर क्रिएट होतं याला काय म्हणायचं, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आता ॲटमॉस्फेरिक प्रेशर जे असतात
ते मोजतात पास्कल आपण पाहिले युनिट, किंवा याला हेक्टोपास्कल. हे काय आहेत? युनिट्स आहेत किंवा बार. हे काही युनिट्स आहेत की ह्या युनिट्स मध्ये काय होतात? हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर्स काय होतात? मोजले जातात. आणि हे जे ॲटमॉस्फेरिक प्रेशर्स आहेत नियर अर्थ सरफेस, दे आर मॅक्झिमम. पृथ्वीच्या सरफेस जवळ खूप मॅक्झिमम असतात, किंवा ज्याला आपण समुद्र सपाटीचा एरिया म्हणतो, ज्याला आपण सी लेवल्स म्हणतो. आता सी लेवल्स म्हटलं की आपल्याला जेवढे काही समुद्र किनाऱ्यावरचे शहर वगैरे आहेत तिथं मॅक्झिमम असतं ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आणि आपण जसं जसं उंचावर जाऊ, ॲज वी गो above the surface of earth, this atmospheric pressure decreases. हे atmospheric pressures काय होतात? डिक्रीज होतात. म्हणून अगदी माउंट एव्हरेस्टला वगैरे सुद्धा जायचं असेल तर ते लोक काय करतात? ऑक्सिजन सिलेंडर घेऊन येतात. आणि हे जर का ॲटमॉस्फेरिक प्रेशर्स कमी झाले तर अक्षरशः नाकातून कानातून रक्त येईल. आठवीच्या पुस्तकात नाही सांगितलं, तुम्हाला एक सांगतोय. आपल्याला पुढचा मुद्दा तोच आहे, मराठीत आहे का, की काय आहे की आपण ज्यावेळेस चालतो की नाही आपण, त्यावेळेस आपल्या डोक्यावर काय आहे? ॲटमॉस्फिअर आहे की नाही? हो, समजा डोकं आहे आणि हे आपल्या डोक्यावर काय आहे? एक हवेचा कॉलम आहे, एअर कॉलम. हा एअर कॉलम आपण घेऊन फिरतो. आणि याचं जे अप्रॉक्सिमेट किलोग्राम मध्ये सांगायचं म्हटलं, पुस्तक काय सांगतो ते नंतर सांगतो तुम्हाला, अगोदर मराठी टर्म समजावून घ्या. आणि आपण ज्यावेळेस चालतो आणि ते जे एअर प्रेशर आहे आपल्या डोक्यावर ते साधारणपणे 1000 किलोग्राम आहे. तर काय गप्पा मारायले सर ऑनलाईन सुद्धा, 1000 किलोग्राम आपल्याला काहीच होत नाही. How it is possible? You are saying that approximately 1000 kilogram of air pressure I am going to carry all the way every time, and still we do not feel it. आपल्याला ते जाणवत पण नाहीये. का जाणवत नाहीये? तर आपल्या शरीरामधलं सुद्धा जे प्रेशर आहे ते सुद्धा तितकंच आहे. फक्त ॲटमॉस्फेरिक प्रेशर वरून खाली काम करतं आणि आपले जे बॉडी प्रेशर आहे ते खालून वर काम करतं. आता बऱ्याच वेळा आपण उन्हाळ्यामध्ये पाहतो, तुमच्या वर्गात उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये किंवा मार्च एप्रिलमध्ये पाहता ना, एखादा आठशाला फुटतो आणि त्याच्या नाकातून रक्त यायला लागतो. हो, त्याला विचारायचं बाबा तुला पावसाळ्यात हिवाळ्यात हा प्रॉब्लेम होतो का? तो नाही होत. उन्हाळ्यातच का होतो? कारण उन्हाळ्यामध्ये बाहेर हीट असते, कदाचित ॲटमॉस्फेरिक प्रेशर कमी होतं आणि याच्या बॉडीचं ॲटमॉस्फेरिक प्रेशर तेवढंच राहतं, बाहेर येतं रक्त. कारण फ्लुइड फ्लोज फ्रॉम हाय प्रेशर टू लो प्रेशर. अगदी या पद्धतीनं सुद्धा आहे. हे आपल्या रोजच्या जीवनात आहे. थोडंसं पुस्तकाच्या बाहेरचं सांगतो. मुद्दा आपल्याला तोच आहे की ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्रचंड आहे. मग ते का फील होत नाहीये? कारण आपल्या शरीरामध्ये सुद्धा काय आहे? एअर आहे आणि त्याचं सुद्धा प्रेशर तितकंच आहे. फक्त दोन्ही प्रेशर्स एकमेकाला काय करतात? बॅलेन्स करतात. हे मुद्दा मातृभाषेतून तुम्हाला एक कन्सेप्ट सांगितली, तीच आपल्याला तिकडे पुस्तकात इंग्रजीत बघायचं की सच लार्ज प्रेशर, इतकं मोठं प्रेशर आपल्याला का फील होत नाहीये? तर हे पहा, ॲटमॉस्फेरिक प्रेशर जे आहे ते मेगाबार किंवा हेक्टोपास्कल्स मध्ये मोजतात. हे बार किंवा एम बार म्हणजे मेगाबार म्हणतात. हो, अगदी तुमच्या कम्प्युटरच्या लँग्वेज सारखं आहे, केबी एमबी जीबी सारखं. हे सुद्धा जे आहे याला मेगाबार म्हणायचं. तर हे जे आहे हे मेगाबार किंवा हेक्टोपास्कल्स लार्ज युनिट्स आहेत. याला किलोग्राम मध्ये कन्वर्ट केलं तर मी आता सांगितलं ना की अप्रॉक्सिमेटली 1000 किलोग्राम पर्यंत ते जाईल. आणि हे जे प्रेशर आहे इट इज ऍक्टिंग ऑन आवर हेड, बट स्टील वी डू नॉट फील इट किंवा वी डू नॉट हॅव एनी हार्म. इतक्या मोठ्या प्रेशरचा आपल्याला फील सुद्धा होत नाही, हार्म सुद्धा होत नाही. मग काय आहे? कशामुळं?
द कॅव्हिटीज इन आवर बॉडी. हो, आपली शरीरामध्ये सुद्धा सगळ्या कॅव्हिटीज आहे. आपलं शरीर असू द्या, मानवाचं शरीर, इतर प्राण्याचं शरीर असू द्या, काय तर कॅव्हिटीज आहे. हो, पोकळ्या आहेत आपल्या शरीरामध्ये. हे इकडे पोकळी मेंदू असतो, ही ऑर्बिटल पोकळी आहे, ही नाकाची नेझल आहे, ही तोंडाची ओरल आहे, हे इकडे कानाच्या पोकळ्या. शरीराच्या आतमध्ये पोकळ्या आहेत आणि ह्या पोकळ्यामध्ये काय असते? हवा असते. द एअर इज फिल्ड इनसाइड द कॅव्हिटीज, बॉडी कॅव्हिटीज, and that particular air have the same pressure but it is in the opposite direction and both pressure balances each other. आणि दोन्ही प्रेशर्स काय करतात? एकमेकाला बॅलन्स करतात. सो वी युजली डू नॉट फील सच लार्ज प्रेशर. म्हणून आपल्याला इतकं मोठं प्रेशर जाणवत नाही. एवढंच नाहीये की इव्हन लिक्विड पार्ट सुद्धा आहे, ब्लडच्या स्वरूपात आहे आपल्या शरीरामध्ये. त्याचं सुद्धा इट ऑल्सो एक्झर्ट द प्रेशर. ते सुद्धा काय करीत असतो? प्रेशर एक्झर्ट करत असताना याचा एक कलेक्टिव्ह इफेक्ट म्हणून आपल्याला काय होतं? हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर जाणवत नाही.